पुढच्या बातम्यांकडे वळूयात। सुरेश दास यांची 5,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। कृष्ण आंधळेला पकडून देण्याच्या बहाण्याने 5,000ची फसवणूक झाली आहे। खासदार बजरंग सोनवणेंना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे। अपुराव काय नाव आहे त्याचं? बारगजे त्याचा मला बी फोन आलता। तेव्हा मला म्हणला कृष्ण आंधळे इथे मला कॅब मध्ये बसवायचे, पैसे टाका। मी त्याला 5,000 रुपये टाकले बी। मला त्याने 4.5 तास नगरला उभा केला बारगजेनी। मी तिथं उभा राहिलो। असे काही लोक आहेत। नंतर एसपी ला मी फोन केला तेव्हा म्हणला ये तो मेरा और तुम्हारा सीएमच आ रहा एसपी म्हणतो। तर जाऊ दे आता काय अशा या विषयाला मी जी बोललो अशा काही याच्यातून बी स्वतःला 2-5 रुपये कमावणारे अवलादे असू शकतात, सोडून द्यायचं। एसपीनी कारवाई एसपीनी त्याच्या पाठीमागे ससेमिरा लावला असं मला कळालंय। एसपी म्हणले तुम्ही काय आता त्याला बोलू नका। मी बोलायचं बंद केलं। मी खासदारांना बहुतेक त्यांनीच फोन केला। मला त्यांनीच फोन केला। आणखी एक कार्यकर्ते माझ्या मुलाला फोन केले त्यानं, मला निघायचं टाकला मुलाच्या लेकराला केला। म्हणजे मी फोन उचलत नाही का काय, तर माझ्या मुलाला केला। मुलाला करून पण मला सांगितलं मग मी जर एवढं जर मला कळतं की आपला ज्याच्यासाठी आपण लढा लढतोय तो माणूस आहे, तर मग आपण काय काम केलं पाहिजे एसपीला सांगितलं पाहिजे। नाही मला माहिती दिली नाही, पण त्यांनी सांगितलं की फ्रॉड आहे, म्हणजे रेकॉर्डवर नाही। पण ठीक आहे ना, आता हे म्हणतात आपण भरोसा ठेवला पाहिजे ना। नाही फ्रॉड आहे। 4.5 तास मी त्याची वाट पाहत कारण ते पैसे मागत होता। अहो हॉटेल येस पॅलेसला येतो मला त्याला घेऊन कृष्ण आंधळे पोलिस नेले आष्टीचे घ्या म्हणलं पकडा पोलिस आम्ही दबा हे फक्त आम्हाला येडे खासदारला ना आमदारला येडेत काढत तुम्ही लय झटतात का आमच्या विरोधात, आम्ही तुमची कशी वाट लावतो असा प्रकार आहे। ते त्याच्यातलेच एक आहे, तो पण एक आरोपीतलाच आहे। ह्याच्यात जर ह्यानं आम्हाला असं केलं तर ती सुटणार नाही। पण तो विषय आम्हाला एक फोकस आहे आमचा, संतोष अण्णा देशमुख। त्याच्यामुळे त्याच्याकडे काय ही चिल्लर विषय त्याने काय फसवायचं आम्हाला फसू देत। आता कसं दुःखाची काय म्हणतात तसं आम्ही मायेनं केलं ती ठीक आहे।